तर एकनाथ शिंदेंवर सध्या आपत्ती ओढवली असं सुषमा अंधारे म्हणाल्या। आपत्ती व्यवस्थापन समितीत फडणवीस आणि अजित पवारांचा समावेश, मात्र एकनाथ शिंदेंना स्थान नाही। आपत्ती व्यवस्थापनात अजित पवारांना जास्त ज्ञान असेल असं संजय राऊत म्हणाले। कोणाच्याही हातून चांगलं काम हो, आमचा पाठिंबा आहे असं शिरसाट म्हणाले। एकनाथ शिंदेंवरच एवढी मोठी आपत्ती आलेली आहे की त्या आपत्तीचं व्यवस्थापन कसं करावं हे त्यांना समजत नाहीये। आणि त्या आपत्ती व्यवस्थापनामध्ये उदय सामंतांसारखा त्यांचा शिलेदार साथ दिल असं वाटलं होतं, पण तोही आता त्यांच्याशी बऱ्यापैकी बैमानी करून आता तो देवेंद्र फडणवीसांकडे सरकत चाललेला आहे। आणि त्यांच्यावरच्या आपत्तीचं निवारण अमित शहा यावेळेला करू शकतील असं वाटत नाही। एकनाथ शिंदे आता सुद्धा उपमुख्यमंत्री पदावर आहेत, त्याला कारण अमित शहा आहे, अन्यथा त्यांना कदाचित उपमुख्यमंत्री पदावरही देवेंद्रजींनी घेणं मान्य केलं नसतं। आता असं आहे की तो शेवटी मुख्यमंत्र्यांचा अधिकार आहे। आपत्ती व्यवस्थापनामध्ये कदाचित अजित पवारांना जास्त ज्ञान असेल, कारण त्यांचे जे काका आहेत माननीय शरद पवार साहेब, हे राष्ट्रीय काय नॅशनल डिझास्टर मॅनेजमेंटचं त्यांना अटल बिहारी वाजपेयींनी प्रमुख केलं होतं गुजरातच्या भूकंपानंतर भुजला झालेला। त्याच्यामुळे बहुतेक तो वारसा त्यांनी दिला असेल खाली देवेंद्र फडणवीसांनी। कसलं आश्चर्य, महाराष्ट्राचा मुख्यमंत्री राहिलेला माणूस आहे, त्याला सर्व गोष्टीची जाण आहे आणि त्या पद्धतीने त्याने कामही केलेले। इतरांना सुद्धा त्याच्यात सहभाग करून घेत असेल सरकार, तर त्याच्याबद्दल आम्हाला वाईट वाटण्याचं काहीच कारण नाही। चांगलं काम कोणाच्याही हातून हो, परंतु त्या चांगल्या कामाला आमचा पाठिंबा राहील।